नागपुर के कुही तालुका में अवैध मुरुम उत्खनन पर उप तहसीलदार बुद्धभूषण निकार्जे ने देर रात बड़ी कार्रवाई करते हुए चलती जेसीबी को पकड़कर करीब 3 से 4 किलोमीटर तक पीछा किया। बोरी नाइक इलाके में छापेमारी के दौरान आरोपी वाहन चालक भागने की कोशिश करने लगा, लेकिन अधिकारियों ने साहस दिखाते हुए उसे रोका। इस दौरान जेसीबी और 2 ट्रक जब्त कर लिए गए हैं, जबकि एक चालक फरार हो गया। कार्रवाई में उप तहसीलदार को चोटें भी आई, लेकिन उन्होंने ऑपरेशन जारी रखा। प्रशासन ने इसे अवैध खनन के खिलाफ सख्त और साहसी कार्रवाई बताया। दिनांक 5/5/2026 म्हणजे काल संध्याकाळी 10:30 वाजता आम्हाला बोरी नाईक येथे अवैधपणे मुरुम माती उत्खनन होत आहे अशी खबर मिळाली होती। त्यानुसार आम्ही ग्राममहसूल अधिकारी कोतवाल आणि मी अशी आमची पूर्ण टीम बोरी नाईक येथे पोहोचलो। मौक्यावर पोहोचल्यानंतर तिथे 2 ट्रॅक्टर माती मुरुमने भरलेले ते सापडले आणि मौक्यावर उत्खननाच्या ठिकाणी गेल्यानंतर जेसीबी होता। जेसीबीच्या जवळ जाऊन आम्ही तहसीलकडून आलेलो आहे आणि चौकशी करायची, जेसीबी बंद कर म्हटलं, पण ते न करता जेसीबीवाल्यांनी डायरेक्ट जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला। त्या याच्यामध्ये मग मी जेसीबीवर चढलो आणि चढून त्याला थांबवण्यासाठी सांगितलं, परंतु ते काही त्याने ऐकलं नाही आणि तिथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर त्याने मला तसंच मी जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत असताना त्यांनी 3 ते 4 किलोमीटर जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला। आणि हे करत असताना मग रस्त्यामध्ये उजव्याकडच्या साईडला जे पण झाडं आहेत, काटेरी झाडं आहेत, त्याच्यावर मला त्याने घालण्याचा प्रयत्न केला आणि असं चालवत मला पाडण्याचा प्रयत्न केला। पण मग शेवटी आमची टीमचे पण पाठलाग करत होते आणि पुढून मग पोलीस स्टेशनची गाडी ज्यावेळेस फिरतीवर होती, ती गाडी ज्यावेळेस बघितली त्यावेळेस तो थांबला आणि थांबल्यानंतर तो तिथून पळून गेला। मग या दरम्यान ते जे काटेरी झाडं होती त्यांनी माझे शर्ट वगैरे थोडंसं खराब झालं आणि शेवटच्या क्षणी एक झाड होतं त्याला तो आपटण्याचा प्रयत्न करत होता। मी उडी मारली, त्याच्यामुळे मी खाली पडलो, मला जास्त इजा नाही झाली, पण हाताला थोडंसं इथं जखम झाली आणि मुकामार लागलेला आहे। बाकी मी सुस्थितीत आहे। मात्र अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करून अशा प्रकारे एवढं मुजोरी करणारे लोक आता दिसत आहेत आणि ही खरंच खेदजनक बाब आहे। म्हणजे प्रकरणं एवढी ग्रॅव्हिटी होती की काही होऊ शकलं असतं। त्या जेसीबीवरून खाली पडलो तर मी त्या चाकाखाली येऊ शकलो असतो किंवा खाली पडून मोठी इजा होऊ शकली असती आणि हे तो जाणीवपूर्वक करत होता। त्या ड्रायव्हरची ज्यावेळेस माहिती काढली आहे, तो पळून ज्यावेळेस गेला त्याची माहिती काढली, तर याच्या आधी पण त्याच्यावर एक गुन्हा आहे। ज्याने पोलिसांवर गाडी चालवून त्यांनी जीवे मारलं होतं बहुतेक, असं काहीतरी गुन्हा आहे। तर मग आम्ही या बाबतीत वेलतूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल केला आणि सबब चालकावर, जेसीबी चालकावर आम्ही गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर जे ट्रॅक्टर ताब्यात आम्ही घेतले आणि जो जेसीबी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर महाराष्ट्र MLRC 1966 आणि गौण खनिज उत्खनन आणि वाहन प्रतिबंध करण्यासाठी जे नियम आहेत त्याच्यानुसार दंडात्मक कार्यवाही तहसील कार्यालय कुही यांच्यामार्फत करण्यात येणार आहे।